भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून तिथे जवळ पुढची जवळ सात झाले पाच चार धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विश्वास माहित असून जास्त सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिवस. हा भारतात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताला सार्वभौम राष्ट्रीय एकात्मता आणि सांगायला झालं तर सर्व धर्मांचा समभाव आणि सर्वांना समान हक्क आणि स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रत्येक माणसाला जो मिळालेला हक्क आणि अधिकार आहेत तो केवळ फक्त राज्यघटनेमुळेच मिळालेला आहे. आणि आज आपण जे स्वतंत्र जीवन जगतो हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. आज संविधान दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1950 साली राज्यघटना स्वाधीन करण्यात आली आणि 26 नोव्हेंबर 1952 या दिवशी ही अर्पित करण्यात आली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आपण साजरा करत आहोत. हा एक छोटेखानी कार्यक्रम असून या कार्यक्रमाला मी सपत्नीक हजर झालोय आणि मला खरंच आनंद होत आहे की गौतम भाऊ खिल्लारे
आणि त्यांचे मित्र म्हणजे माझेही मित्र रघुभाऊ हंबीर आणि कविताताई ह्या पण उपस्थित राहिल्या. आणि खरंच हा छोटेखानी कार्यक्रम असून सुद्धा फार एक उत्साहाचं वातावरण निर्माण करून गेला. आणि असे कार्यक्रम घरोघरी का व्हायना साजरे व्हायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की प्रत्येक गावी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला या संविधानाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. आणि अशा कार्यक्रमातूनच आपण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवू असं मला वाटते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान प्रत्यक्ष अंमलात आले. आणि या संविधानामुळे बरेच कामगार वर्ग असो, स्त्री वर्ग असो, यांना बरेचसे फायदे मिळाले. खरं सांगायचं झालं तर स्त्रियांसाठी कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा, तसेच त्यांना गरोदरपणात मिळणारा भत्ता असो किंवा पगार असो, सर्व काही कायद्यामुळेच मिळते. कामगारांवर तर विशेष बाबासाहेबांचे लक्ष होते. जे कामगार 16 घंटे 16 तास सतत कष्ट करत होते, त्या कामगारांचं विशेष लक्ष बाबासाहेबांनी त्यांच्यावर दिले. कारण आज 16 घंट्यावरून ते 8 घंट्यावर आले. आणि असेच कार्य बाबासाहेबांनी जे केले आणि जे त्यांचे जे कायदे होते ते त्या दृष्टीने त्यांनी ते जे लिहिले ते तंतोतंत आजही या 21व्या शतकात लागू पडतात. आणि अशा या महान व्यक्तीला हे जे संविधान लिहिण्याचं जे सुचलं आणि जे त्यांनी प्रत्यक्षपणे जे लिहिलं कष्ट करून, एवढ्या सर्वसामान्यांचा धर्मनिरपेक्ष पद्धतीने जो विचार केला तो खरंच अनमोल आहे. खरं सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटना जी आहे ती सर्वांना हे सगळं चुकलं. असं सांगायचं झालं तर भारतात भौगोलिक परिस्थिती असो किंवा भारताची जी विविधता आहे, भारत हा एक जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. आणि एवढ्या मोठ्या देशाला एवढ्या मोठ्या वेगवेगळे प्रांत असो, भाषा असो, वेशभूषा असो, या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं जे काम केलं आहे ते केवळ आणि केवळ फक्त राज्यघटनेने केलं आहे. आणि ही जी अशी अनमोल राज्यघटना आहे, ही भारतीय हा देश जो चालतो आहे ती केवळ सर्वात मोठी लोकशाही असलेला हा जो देश आहे, जो हा चालतो आहे, तर केवळ तुमच्या आमच्यामुळे नव्हे तर केवळ आणि केवळ फक्त भारतीय संविधानामुळे चालतो आहे. आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इथे जो संविधान आहे हे संविधान सर्वांसाठी समानतेचं आहे. आणि हे संविधान प्रत्येकाने वाचून, अंगीकृत करून, याचा अभ्यास करून हे धर्मनिरपेक्षता असो, जे सगळं काही आहे ते सर्व गोष्टींचा विचार करून आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे. आणि हे केवळ शक्य होईल ते फक्त भारतीय संविधानामुळेच. एवढे बोलून मी या छोटेखानी कार्यक्रमाचा निरोप घेतो. आणि हा कार्यक्रमचं आयोजन जे केलेलं आहे रघुभाऊ हंबीर असो, गौतम खिल्लारे साहेब यांनी फार छान असं सुरेख असं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. याला उपस्थित असलेल्या कविताताई ह्या पण आवडीने इथे उपस्थित झाल्या. या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय भीम, जय संविधान. आज संविधान दिनानिमित्त सगळेजण येथे जमलेत. तर या संविधान दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे होतकरू ख्यातनाम गायक गौतम खिल्लारे आपणासमोर संविधान दिनानिमित्त एक छोटासा विरंगुळा म्हणून एक गाणं सादर करीत आहेत. तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. महाविरोध कवटाळीला, सारा समाज संभाळीला, कोटी कोटीचा उद्धार केला, हो श्री बांधिला मानाचा सेला. अंधरुढीला, गुलामगिरीला
अंधरुडीला गुलामगिरीला लावली या कातर, लावली या कातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. जाती भेदाच्या तोडील्या तोफा, मार्ग सस्त्याचा दावीला सोपा. आम्हा बांधून ठेवलाय खोपा, हो बुद्ध धम्माचा टांगलाय सोपा. जाणून महती सुकान जगती, जाणून महती सुकान जगती. दलितांची लेकर, दलितांची लेकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. भारताला जी हवी होती अशी लिहिली घटना नवी, नवी ध्यानाचा होता रवी. हो काय कवी थोरवी, जोवर धरती हरेंद्र कीर्ती, जोवर धरती हरेंद्र कीर्ती. राहिली अजरामरा, राहिली अजरामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. दीवाने इश्क के जहां में लोग होते हैं, हमारे लोगों ने दीवानगी न पहचानी. हम तो आशिक है भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको किधर कोई जाए जिधर, नहीं मुझको किधर कोई जाए जिधर, साथ मेरे है बल भीम जी का, बल भीम जी का बल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. आ, आ, आ. याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की. इस देश पे नैले पे अंग्रेज गोरे दैले की. याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की. इस देश पे अंग्रेज गोरे दैले की. 100 पार जिन्होंने, करो बीते दिनों की, आजादी के पहले की. उस देश पे अंग्रेज गोरे दैले की. सागर के उस पार जिन्होंने सार देशों राज किया. कुचल तो डाले सपूत मगर महाभारत को बर्बाद किया. उसी वक्त गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे, नाना पत्री सुभाष बाबू भी लीडर थे. स्वतंत्रता के लिए सभी ने आसमें कस्में खाई थी, और शीर्ष जैसे बालक ने तो जान भी अपनी खोई थी. सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी. स्वतंत्रता के सभी मरीज थे और स्वतंत्रता ही बीमारी थी. उस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे, और उस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे. तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था. वही तो ये भीम रामजी अंबेडकर का लड़का था. हुए लीडर आज घर घर, ये जमाना मतलबी है. तेरी राहत मेरी चाहत दुनिया में अजनबी है. तो पाया है भीम से ये गौतम, ना छोड़ूंगा मैं आंचल, ना छोड़ूंगा मैं आंचल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ.
नहीं मुझको किधर कोई जाए जिधर, नहीं मुझको किधर कोई जाए जिधर, साथ में रहे बलभीम जी का, बलभीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं का दीवाना हूँ। संविधान दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्या. हो लावलं.